इयत्ता 10वी इंग्रजी विषयाची ॲक्टिव्हिटी नंबर 2 आहे. टॉक अबाउट वन्स ओपिनियन. एखाद्याच्या मताविषयी बोलणे. पॉईंट ऑफ व्ह्यू दृष्टिकोन व्यक्त करणे. प्रेझेंट अँड आर्ग्युमेंट किंवा वादविवाद सादर करणे. Instructions for the teacher and parents or facilitators. Encourage learners to speak and write without burden. कोणत्याही दबावाशिवाय विद्यार्थ्यांना बोलण्यास प्रवृत्त करणे. Help learners to get proper words or phrases to express his or her thought. विद्यार्थ्याला त्याचे मत व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द किंवा शब्दसमूहाची निवड करण्यास विद्यार्थ्यांना मदत करणे. Ask student to read transcript of weekend of two friends to give his opinion. ही ॲक्टिव्हिटी आपण मागच्या ॲक्टिव्हिटीमध्ये शिकलेलो आहोत, वीकेंड ऑफ टू फ्रेंड्सची. सपोर्ट स्टुडंट्स टू गिव्ह हिज ओपिनियन अबाउट प्रोफाईल ऑफ पेन फ्रेंड. इथे आपल्याला एक पेन फ्रेंडची प्रोफाईल असेल म्हणजे पत्रमित्राची माहिती असेल, त्याविषयी आपण वाचन करून मत व्यक्त करायचं आणि ते मत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना सपोर्ट करायचा, आधार द्यायचा, पाठिंबा द्यायचा. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. लिसन द इन्स्ट्रक्शन्स ऑफ टीचर अँड ॲक्ट अकॉर्डिंगली. टीचर्सने ज्या सूचना दिलेल्या असतील त्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे ऐकून त्यानुसार कृती करायची. रीड द गिवन इन्स्ट्रक्शन व्हेरी केअरफुली. दिलेल्या सूचनांचं अतिशय काळजीपूर्वकपणे वाचन करा. गिव्ह युअर ओपिनियन अबाउट प्रोफाईल ऑफ पेन फ्रेंड. आणि जी प्रोफाईल पुढे आपल्याला दिलेली आहे पेन फ्रेंडची, पत्रमित्राची प्रोफाईल, तिच्याविषयी मत व्यक्त करा. लर्निंग ॲक्टिव्हिटी. टीचर आस्क्स स्टुडंट्स टू रीड द प्रोफाईल ऑफ पेन फ्रेंड. पत्रमित्राची प्रोफाईल वाचण्याचे साठी शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात. Teachers motivate learners to read and understand the profile of pen friend. शिक्षक विद्यार्थ्यांना पेन फ्रेंडची प्रोफाईल वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी प्रवृत्त करतात, प्रोत्साहित करतात. प्रोफाईल ऑफ कुणाल. आता इथे एक प्रोफाईल आहे कुणाल या नावाच्या मुलाची. या प्रोफाईलमध्ये कुणाल विषयीची सगळी माहिती असेल, ती आपण समजून घेऊ. हॅलो फ्रेंड्स, here I am showing you a profile of Kunal, who is my best friend. माझा अतिशय चांगला मित्र कुणाल, ज्याची प्रोफाईल, ज्याची वैयक्तिक माहिती मी तुम्हाला इथं सादर करणार आहे. हिज नेम इज कुणाल. त्याचं नाव कुणाल आहे. ॲड्रेस, त्याचा पत्ता. ही लिव्ज इन अ स्मॉल टाउन लोणी. लोणी नावाच्या लहान शहरात तो राहतो. इट इज नियर अ ब्युटिफुल हिल स्टेशन. एक थंड हवेचं ठिकाण आहे, सुंदरसं, जवळच, त्याच्याजवळ तो राहतो. डेट ऑफ बर्थ, त्याचा जन्मदिवस 14th सप्टेंबर इज हिज डेट ऑफ बर्थ. हॉबी, हिज हॉबी म्हणजे छंद. छंद आहे इज विजिटिंग फॉरेस्ट, जंगलांना भेट देणे. अँड टू टेक द फोटोज ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. आणि पक्षी किंवा प्राण्यांचे फोटो घेणे हा त्याचा छंद आहे, जंगलामध्ये जाऊन. ही ऑल्सो लाईक्स टू सिंग सॉंग्स इन हिज फ्री टाईम. जेव्हा त्याला फावला वेळ भेटतो त्यावेळेला त्याला गाणी गायला आवडतं. ही डज नॉट लाईक टू स्पेंड मोर टाईम इन वॉचिंग मूवीज अँड कार्टून्स. कार्टून आणि चित्रपट पाहण्यामध्ये जास्त वेळ तो मुलगा घालवत नाही कुणाल. ही ऑलवेज स्पेंड्स हिज टाईम इन द कंपनी ऑफ बर्ड्स अँड डोमेस्टिक ॲनिमल्स. तो नेहमी त्याचा वेळ पक्षी आणि जे पाळीव प्राणी आहेत डोमेस्टिक ॲनिमल्स यांच्यासोबत घालवतो. ही लाईक्स टू वॉन्डर इन द फॉरेस्ट टू टेक फोटोज ऑफ रेअर बर्ड्स अँड ॲनिमल्स. जे दुर्मिळ पक्षी आणि प्राणी आहेत जंगलामध्ये जाऊन त्यांचे फोटो घेण्यासाठी तो भटकत असतो, वॉन्डर करत असतो. ही डज नॉट हॅव मेनी फ्रेंड्स बिकॉज ही रेअरली गिव्ज टाईम टू अदर्स. त्याचे जास्त मित्र नाहीत कारण तो दुसऱ्यांना जास्त वेळ देत नाही. हिज फेवरेट सब्जेक्ट इज इंग्लिश लिटरेचर. त्याचा आवडता विषय इंग्रजी साहित्य हा आहे.
ही लाईक्स ओनली इंडियन लिटरेचर, आणि फक्त भारतीय जे लिटरेचर आहे, साहित्य आहे, ते त्याला आवडतं. हिज फेवरेट मूवी इज तारे ज़मीन पर. तारे ज़मीन पर हा त्याचा आवडता चित्रपट. टीचर आस्क्स लर्नर टू रीड गिवन इन्फॉर्मेशन ऑफ कुणाल. कुणालची जी माहिती आहे ती विद्यार्थ्यांना शिक्षक वाचण्यास सांगतात. अँड आस्क्स देम टू गिव देअर ओपिनियन अबाउट द प्रोफाईल. आणि विद्यार्थ्यांना ते या प्रोफाईलबद्दल आपलं मत व्यक्त करण्यास सांगतात आणि मग विद्यार्थी त्यांचं मत इथं व्यक्त करतील. टीचर आस्क्स ओपन एंडेड क्वेश्चन. शिक्षक विद्यार्थ्यांना मुक्त प्रश्न विचारतात, म्हणजे ज्याचे भिन्न भिन्न प्रकारची उत्तरे असू शकतात. टीचर इन्स्पायर्स स्टुडंट्स टू एक्सप्लोर देमसेल्व्स विदाउट हेजिटेशन. शिक्षक विद्यार्थ्यांना कुठेही न अडखळता व्यवस्थितपणे स्वतःविषयी माहिती ही मांडता यावी म्हणून त्यांना नेहमी इन्स्पायर करत असतात, प्रेरणा देत असतात. हे काही ओपन एंडेड क्वेश्चन्स आहेत जे शिक्षक विद्यार्थ्याला विचारतील आणि विद्यार्थी यांची उत्तरे देतील. ए, डू यू लाईक द प्रोफाईल ऑफ कुणाल. कुणालची प्रोफाईल तुम्हाला आवडली का? व्हाय, का आवडली किंवा का नाही आवडली, हे उत्तर मुलं इथं देतील. स्टुडंट्स कॅन से दॅट कुणाल्स लाईफ इज व्हेरी हॅपी लाईफ अँड he also visits forest and watches and takes photos of birds and animals. He lives in the company of nature. अशा प्रकारे उत्तर मुलगा देऊ शकेल. आणि याचं उत्तर येईल यस, आय लाईक द प्रोफाईल ऑफ कुणाल. आणि नाही आवडत असेल तर नो, आय डोंट लाईक द प्रोफाईल ऑफ कुणाल. आणि व्हाय, का, हे उत्तर विद्यार्थी देईल. बी, कुणाल डज नॉट हॅव मेनी फ्रेंड्स. कुणालचे काही जास्त मित्र नाहीत. इज इट गुड ऑर बॅड. हे योग्य आहे की अयोग्य आहे. व्हाय, का. आता मित्र असणं हे योग्य असतं, चांगलं असतं. मित्र नसणं हे चांगली बाब नसते. मग इथं उत्तर कसं देतील विद्यार्थी की कुणाल डज नॉट हॅव मेनी फ्रेंड्स. This is not good किंवा this is bad because he cannot play with friends. He cannot express his opinions or information about him to others. C, his favorite movie is तारे ज़मीन पर. What might be the reason? आता तारे ज़मीन पर या चित्रपटाची जर स्टोरी बघितली तर एक लहान मुलगा आहे. त्या लहान मुलाला एकटं राहायची सवय आहे आणि त्याला थोडंसं अभ्यासामध्ये अडचण येते आणि म्हणून हा विद्यार्थीसुद्धा तसा असू शकतो, हा मुलगा कुणाल, म्हणून त्याला ही मूवी आवडते. स्टुडंट्स रीड again the whole profile of Kunal and express their opinion about it. कुणालची प्रोफाईल आणखी वाचून मुले या प्रोफाईलबद्दल आपलं मत व्यक्त करतील. डेमो और सॉल्व ॲक्टिव्हिटी आहे. टीचर सपोर्ट्स लर्नर्स टू कॉम्प्रिहेंड प्रोफाईल इन्फॉर्मेशन ऑफ कुणाल बाय गिविंग वन डेमो ऑफ ॲक्टिव्हिटी. आणि ही प्रोफाईल समजून घेण्यासाठी, कुणालविषयी माहिती समजून घेण्यासाठी शिक्षक त्यांना एक डेमो ॲक्टिव्हिटी करून दाखवतात. टीचर टेल्स इन्फॉर्मेशन अबाउट दी वन इमॅजिनेटिव्ह प्रोफाईल अँड आस्क्स सम ओपन एंडेड क्वेश्चन्स बेस्ड ऑन द प्रोफाईल. एखादी काल्पनिक प्रोफाईल विद्यार्थ्यांना शिक्षक सांगतील आणि त्यावर आधारित काही प्रश्न विचारतील आणि ती मुले त्याची उत्तरे देतील. हा सराव असेल या प्रकारच्या प्रश्नाचा. For example, in this profile, Mr. or Miss likes to read only nature poems. आता एक व्यक्ती डॅश व्यक्ती आहे ज्याची प्रोफाईल आहे, तिच्यामध्ये
त्याला किंवा तिला नेचर पोएम्स वाचायला आवडतं. कुड यू गेस व्हॉट माइट बी द रिझन्स? नेचर पोएम्स का आवडतात? काय कारणे असू शकतात? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग कारणे भिन्न भिन्न असतील. व्हॉट इज ओपिनियन अबाउट हिज ऑर हर हॉबी अँड इंटरेस्ट? त्यांचा जो छंद आहे किंवा त्यांची आवड आहे याविषयी आपलं काय मत आहे? स्टुडंट्स लिसन द होल इन्फॉर्मेशन व्हेरी केअरफुली. विद्यार्थी अतिशय काळजीपूर्वकपणे लक्ष देऊन संपूर्ण माहिती ऐकून घेतात. दे ट्राय टू गिव्ह आन्सर्स टू आस्क्ड क्वेश्चन्स. त्यांना जे प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांची ते चांगले उत्तरे देण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी पूर्ण होईल. इथं मुलांना अनेक गोष्टींचा सराव होणार आहे. म्हणजेच विचार करण्याचा सराव होईल, बोलण्याचा सराव होईल, मत व्यक्त करण्याचा सराव होईल. टीचर मोटिवेट्स लर्नर्स टू प्रॅक्टिस गिवन ॲक्टिव्हिटी टास्क. शिक्षक विद्यार्थ्यांना जे सरावासाठी हा उपक्रम हे जे काम आहे ते दिलेलं असेल त्यासाठी विद्यार्थ्यांना ते सोडवण्यासाठी प्रोत्साहित करतात. स्टुडंट्स लिसन टीचर्स इन्स्ट्रक्शन्स अँड ट्राय टू आन्सर टू आस्क्ड क्वेश्चन्स. आणि विद्यार्थी ती माहिती सूचना ऐकून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात. टीचर सपोर्ट्स देम बाय गिविंग सम युजफुल फ्रेजेस. शिक्षक त्यांना उपयोगी फ्रेजेस शब्दसमूह वाक्प्रचारांची निवड करण्यासाठी मदत करतात. इन माय ओपिनियन. मग विद्यार्थी कसं म्हणतील की माझ्या मते, आय अग्री मी सहमत आहे, आय थिंक मला असं वाटतं. मग कशाशी सहमत आहे, काय वाटतं, काय मत आहे, विद्यार्थी या प्रकारे आपलं मत इथं मांडतील. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीसुद्धा दिलेली आहे. राईट युअर प्रोफाईल अँड शेअर विथ फ्रेंड्स. आपली स्वतःची प्रोफाईल लिहायची आणि मित्रांना सांगायची. कमेंट ऑन द प्रोफाईल ऑफ युअर फ्रेंड. आणि तुमच्या मित्राची जर प्रोफाईल तुम्हाला त्याने सांगितली तर त्याविषयी आपण आपलं मत व्यक्त करायचं आहे. इव्हॅल्युएशन. टीचर आस्क सम क्वेश्चन्स बेस्ड ऑन द रिटन ऑर स्पोकन ओपिनियन्स ऑफ द स्टुडंट्स. आणि विद्यार्थ्यांनी लेखी किंवा तोंडी प्रतिसाद दिलेला असेल विचारलेल्या प्रश्नांना, त्या प्रश्नांना अनुसरून दिलेल्या उत्तरांना अनुसरून त्यांचं मूल्यमापन इथं होईल. कुणाल लाइक्स टू टेक फोटोज ऑफ रेअर ॲनिमल्स अँड बर्ड्स. राईट युअर ओपिनियन अबाउट कुणाल्स हॉबी. अशा प्रकारचा जर प्रश्न असेल तर त्याने जे मत इथं मांडलं त्यावर आधारित त्याला गुण दिले जातील. माय टेक अवे पॉईंट्स. तर यातून मी काय शिकलो, म्हणजे विद्यार्थी काय शिकणार आहे. टिक द पॉईंट्स विच यू लर्न्ड फ्रॉम दिस ॲक्टिव्हिटी. या ॲक्टिव्हिटीमधून काय शिकलेत त्याला टिक करा. आय लर्न टू एक्सप्रेस माय ओपिनियन अबाउट माय इन्फॉर्मेशन. एनी इन्फॉर्मेशन. कोणतीही माहिती असेल तिच्याविषयी माझं मत व्यक्त करण्यास मी शिकलो. जर तुम्ही तुमचं मत व्यक्त करायला शिकले असणार तर इथं टिक करायचं. 2. I am able to express my feelings, emotions and thoughts about any situation and information. कोणत्याही प्रकारची परिस्थिती किंवा माहिती असेल त्याविषयी मी विचार, माझ्या भावना, फिलिंग्स म्हणजेच भावना व्यक्त करण्यासाठी मी सक्षम बनलो. व्यक्त मी करू शकतो माझे स्वतःचे विचार. जर स्वतःचे विचार आपण व्यक्त करू शकत असणार तर 2ला टिक करायचं. तर भेटूया पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये.